नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा पत्ता कापला जाऊ शकतो अशी माहिती मिळते. 75 वर्षांच्या वर गेलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यास पक्ष नकार देऊ शकतो. आज होणाऱ्या भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीमध्ये हा निर्णय होऊ शकतो. जास्त वयाच्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणं पक्ष टाळू शकतोय. असं झालं तर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, भगतसिंग कोश्यारी, भुवनचंद खंडूरी, शांताकुमार, हुकुमदेव नारायण यादव, विजया चक्रवर्ती, करिया मुंडा आदी नेत्यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. हे निश्चित झालेलं आहे. अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, कुठेतरी भाजप एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे दिग्गजांचे पत्ते कापले जाऊ शकतात. बरोबर आहे. ज्या पद्धतीनं 75 वर्षापेक्षा जास्त त्यांचं वय आहे, त्यांना उमेदवारी द्यायची नाही असा निर्णय आजच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज ही बैठक सायंकाळी 6 वाजता होणार आहे आणि संसदेच्या महत्वाचं म्हणजे लोकसभेचं जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनची अत्यंत महत्वाची भूमिका या संसदीय पक्षाची राहणार आहे. आणि या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय अमित शहा याशिवाय पक्षाचे जे 12 सदस्य असतात ते संसदीय पक्षाचे अत्यंत महत्वाची निर्णात्मक निर्णय घेणारी कमिटी आहे. त्यामुळे या बैठकीने सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर अयोध्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. अयोध्या प्रकरणामध्ये मध्यस्थ नेमणुकीबाबत निर्णय होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनात्मक खंडपीठ हा निर्णय देणार आहे. सकाळी 10:30 वाजता यावर आदेश येण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी काँग्रेसनं आपली पहिली यादी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये 11 आणि गुजरातमधल्या 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी रायबरेलीतून रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे सोनिया गांधी राजकीय जीवनातून प्रत्यक्ष निवृत्ती स्वीकारणार नसल्याचं दिसतंय. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा अमेठीतून नशीब आजमावणार आहेत. तर प्रियंका गांधी रिंगणात उतरणार नसल्यानं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. दरम्यान यूपीमध्ये सपा आणि बसपा सोबत आघाडी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्याआधीच ही यादी जाहीर करण्यात आली आहे. आज काँग्रेस उमेदवारांच्या राज्यातल्या 26 जागांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. नागपूरमधून नाना पटोले तर पुण्यातून संजय काकडे, प्रवीण गायकवाड यांचं नाव अंतिम होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या जागा अदलाबदलीबाबत काही प्रस्ताव काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे आला तर राष्ट्रवादी त्याचा विचार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. तर आज पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि ती महत्वाची बैठक आहे अशी माहिती सूत्रांकडून दिली जाते. आचारसंहितेपूर्वी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका लावला जातोय आणि त्यामुळे या एकाच आठवड्यामध्ये मंगळवार नंतर आज पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जाणार याकडेच पाहावं लागणार आहे आणि ते अतिशय महत्वाची अशी ही बैठक असणार आहे. अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. विवेक, आपण बघतोय मंगळवारी एक महत्वाची बैठक झाली, 22 निर्णय घेण्यात आले आणि आज पण बैठक होते मंत्रिमंडळाची. निर्णयांचा धडाका आज पण होणार असं दिसतंय. विवेक, माझा आवाज पोहोचतोय? काही तांत्रिक कारणांमुळे विवेक कुलकर्णी यांच्याशी संपर्क होत नाही, पण आपण बघतो या आठवड्यामध्ये दुसरी कॅबिनेटची बैठक होते. राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा एकदा महत्वाची बैठक होते. विवेक कुलकर्णी पुन्हा एकदा आपल्याशी जोडले गेलेत. विवेक, काय सांगाल या बैठकीबद्दल? आज जी होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे ही आठवड्यातली दुसरी बैठक आहे. गेली बैठक ही मंगळवारी झालेली होती आणि त्यावेळेस राज्य मंत्रिमंडळाने तब्बल 22 निर्णय घेतलेले होते. गेल्या आठवड्यात जी बैठक झाली त्यात 16 निर्णय घेतलेले होते आणि आज जी सूत्रांनी आपल्याला माहिती दिली त्यात जवळपास 50 पेक्षा जास्त निर्णय घेतले जातील. राज्यातले जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्याकडून माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि लोकसभेच्या दृष्टीने लोकप्रिय निर्णय होतील असे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या त्याची विचारणा करण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीचे निर्णय घेतले जातील अशी आपल्याला माहिती मिळते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर राज्य सरकारनं अनेक महत्वपूर्ण लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावलेला आहे. अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन देखील करण्यात आलेलं होतं. त्यामुळे एक शक्यता देखील व्यक्त करण्यात होती कदाचित विधानसभा
ही बरखास्त केली जाईल आणि लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्र घेतली जाईल. मात्र काल मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केले की दोन्ही निवडणुका या वेगवेगळ्या होतील, पण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही कदाचित मंगळवारी लागू शकते आणि त्या पार्श्वभूमीवर ही आजची होणारी मंत्रिमंडळाची बैठक अतिशय महत्वपूर्ण आहे. अगदी धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये आज संध्याकाळी बैठक होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या बैठकीतच जालन्याचा तिढा सुटण्याची शक्यता खुद्द उद्धव ठाकरेंनी वर्तवली आहे. शिवसेनेचे नाराज मंत्री अर्जुन खोतकरांचा निर्णय उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलावलाय. मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतरच अंतिम निर्णय होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. आज दवाखाना बंद आहे, डॉक्टर आल्यावरच पुढचा निर्णय होईल अशी कोटी सुद्धा त्यावेळी त्यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून जालन्यातील मतदारसंघावरून भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकरांमध्ये वाद सुरू आहे. दोघंही जालन्यासाठी अडरलेले आहेत. मात्र आता खोतकरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर त्यांचा उरला सुरला रागही निवळेल असा दावा भाजपनं केलाय. तर यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले बघूयात. जी वचनं आम्ही दिली होती ती मला पूर्ण होताना दिसतात. अर्थात त्यावेळेला दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. आज दोन्ही एकत्र आलेले आहेत. अर्जुनरावांचा तुम्ही उल्लेख केला, पण आज आपला दवाखाना बंद आहे. त्याच्यामुळे उद्या उघडल्यानंतर बघूया. कारण प्रत्येक तुम्ही बघितलात ना की प्रत्येक विकाराचा आणि प्रत्येक रोगाचा तज्ञ डॉक्टर असतो. त्यामुळे आजच्या या आपल्या दवाखान्यातला दुसरा तज्ञ डॉक्टर आज मुंबईत नाहीयेत. बघूया पुढची बातमी. CRZ प्रकरणी अनधिकृत ठरलेला डायमंड किंग नीरव मोदी याचा आलिशान बंगला स्फोटक लावून जमीनदोस्त केला जाणार आणि यासाठी आवश्यक कार्यवाही सुद्धा पूर्ण झाली आहे. पंजाब नॅशनल बँकेतील 13,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा मुख्य आरोपी आणि भारतातून पळपुटा झालेला नीरव मोदी याचा अलिबाग येथील रुपन्या हा बंगला आता पाडण्यासाठी स्थानिक प्रशासनाने याच्या बंगल्याचं पाडकाम हाती घेतलेला आहे आणि आपण हाच तो 30,000 स्क्वेअर फुटावर वसलेला प्रशस्त असा बंगला आहे आणि CRZच्या नियमांचं उल्लंघन नीरव मोदीचा बंगला बांधताना करण्यात आलं होतं आणि यासाठी आता हा बंगला पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आणि त्यानंतर आज या ठिकाणी डायनामाइटच्या साहाय्याने स्फोटक लावून हा बंगला पाडण्यात येतोय. आपण जर बघितलं तर हाच तो 30,000 स्क्वेअर फुटावरील प्रशस्त असा एकीकडे सी व्ह्यू दिसणारा समुद्राच्या किनाऱ्यावरचा हा बंगला आणि आपण बघतो त्या ठिकाणी जे पिलर्सचं जे स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी डायनामाइट सेट करण्यात आले आहेत. एकंदरीत ज्यावेळी नीरव मोदी 13,000 कोटी रुपयाचा घोटाळा करून फरार झाला होता आणि त्यानंतर ईडीने त्याच्यावर कारवाई केली होती. त्याच नंतर ईडीने हा बंगला ताब्यात घेतला होता अलिबागचा. मात्र हा बंगला ज्यावेळी ईडीने ताब्यात घेतला त्यावेळी हा अवैध असल्याचं पुढे आलं आणि त्यानंतर ईडीने स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात हा बंगला दिला आणि यावर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये हा बंगला पाडण्यासाठी या ठिकाणचे जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आणि पाडण्याची परवानगी मागितली. त्यानंतर न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर या बंगल्याच्या पाडकामाला सुरुवात झाली. खरं तर जानेवारी महिन्यापासून बंगल्याच्या पाडकामाला सुरुवात झाली. मात्र सुरुवातीला बंगल्याचं इंटेरियर जे होतं ते इंटेरियर बाहेर काढण्यात आलं. आपण बघतोय बंगल्यातलं इंटेरियर आणि जे काही सामान होतं ते या ठिकाणी बाहेर टाकण्यात आलंय आणि त्यानंतर आता मुख्य जे स्ट्रक्चर आहे, जे पिलर्स आहे, हे सगळ्यांचं एक स्ट्रक्चरल ऑडिट झालंय आणि या ऑडिट नंतर हा प्रशस्त बंगला पाडण्याचं काम हाती घेण्यात आलंय. हा स्विमिंग पूलचा भाग होता. तर आता खालच्या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवतोय. खालचा जो भाग होता या ठिकाणी अनेक बेडरूम्स होत्या, प्रशस्त मास्टर बेडरूम या संपूर्ण बंगल्यामध्ये नीरव मोदीच्या होत्या. कारण 30,000 स्क्वेअर फीटचा बंगला नीरव मोदींनी बांधला होता. मात्र या ठिकाणी अनेक नियमांचं उल्लंघन नीरव मोदीकडनं हा बंगला बांधताना करण्यात आलं होतं. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर यावेळी आता या सगळ्या बंगल्याच्या पाडकामाची तयारी करण्यात आली. बुधवारीच या ठिकाणी डायनामाइट फिट करण्यात आले होते. हा ज्या खालच्या संपूर्ण एका रांगेत आहेत या प्रशस्त अशा बेडरूम्स आहेत आणि याच ठिकाणी पार्टीसाठी येणारे जे पाहुणे असायचे ते या ठिकाणी थांबायचे आणि भिंतीवरही आपण बघतोय ठिकठिकाणी डायनामाइट्स या संपूर्ण बंगल्यामध्ये
बसवण्यात आले आहे आणि आज दुपारच्या सुमारास हा बंगला जमीनदोस्त करण्यात येणार आहे. अवैध पद्धतीने अशा प्रकारची कुठलीही वास्तू उभी राहील आणि त्याला अशा डायनामाइटच्या सहाय्याने जमीनदोस्त केलं जाईल, तर कुठतरी एक संदेश सुद्धा अशा प्रकारच्या गुन्हेगारी आणि आरोपी प्रवृत्तीच्या लोकांना या सगळ्या प्रकरणातून बसणार आहे. एक कुठतरी एक मेसेज संपूर्ण आरोपींमध्ये अशा पद्धतीने जाणार यात शंका नाही. व्हिडिओ जर्नालिस्ट उमेश गोविलकरसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. माहीमजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू आहेत. याचा फटका बसल्यामुळे पश्चिम रेल्वेची सेवा आज दिवसभर उशिरानं सुरू राहणार आहे. यानंतर मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. निवडणुकीआधीच्या शेवटच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आर्थिक राजधानीला मोठी भेट देण्यात आली आहे. मुंबईच्या लाईफलाईनसाठी 54,777 कोटींचा निधी जाहीर करण्यात आलाय. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प टप्पा 3 म्हणजेच MUTP 3 साठी मंत्रिमंडळानं हा निधी मंजूर केलाय. या प्रकल्पांतर्गत AC लोकल, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेला ऑटोमॅटिक दरवाजे, रेल्वे लाईनची सुधारणा आणि विस्तार, नवी स्थानकं यासाठी रेल्वेसाठीची विविध विकास कामं केली जाणार आहेत आणि त्यामुळे आगामी काळात मुंबई रेल्वेचा चेहरा-मोहरा बदलण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकांआधी मोदी सरकारनं घोषणांची आतषबाजी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीआधीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केंद्रातील मोदी सरकारनं मुंबईकरांसाठी एक मोठी खुशखबर दिली आहे. एक बड़ा निर्णय मुंबई के संबंध में है कि मुंबई अर्बन ट्रांसपोर्ट प्रोजेक्ट फेज 3A, इसमें लगभग कई रूट्स हैं जो इसमें इन्वॉल्व होंगे. उसकी एक्सपेंशन और मॉडर्नाइजेशन के लिए एक्सपेंशन की जो न्यू मुंबई एरियाज वगैरह बन रहे हैं मुंबई के आसपास, वहां तक पहुंचे, और मॉडर्नाइजेशन इस दृष्टि से कि वहां एक्सीडेंट्स काफी होते हैं क्योंकि पैसेंजर्स का ओवरलोड है, तो उसके मॉडर्नाइजेशन, ऑटोमेटिक डोर क्लोजर्स एक्सेट्रा. इसका एक बहुत बड़ा प्रोजेक्ट रेल विभाग का आया था जिसकी टोटल कॉस्ट 54,777 54,777, उसको आज मंत्रिपरिषद ने अप्रूवल दिया है. दरम्यान या निर्णयामुळे मुंबईकरांच्या लोकल सेवेला काय फायदा होणार आहे, नजर टाकूया. CSMT ते पनवेल मार्गावर फास्ट एलिव्हेटेड कॉरिडॉर बनवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल असेल. बोरिवली ते विरार दरम्यान 5वी आणि 6वी रेल्वे लाईन असणार आहे. पनवेल ते विरार नवी उपनगरीय सेवा सुरू होईल. सर्व रेल्वे स्थानकांचं नूतनीकरण होणार आहे. कल्याण ते आसनगाव दरम्यान 4थी रेल्वे लाईन सुरू होईल. गोरेगाव ते बोरिवली दरम्यान हार्बर मार्गाचा विस्तार होणार आहे. कल्याण यार्डाचं नूतनीकरण केलं जाईल. राज्यातल्या महाविद्यालयांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार राज्यातल्या शाळा मॅनेजमेंटचा इन हाऊस कोटा हा 20% आता 10% करण्यात आलाय. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे. दरम्यान यामुळे 11वीच्या कॉलेजच्या प्रवेशासाठी आता शाळा मॅनेजमेंटतर्फे 10% जागा राखीव असणार आहेत आणि त्यामुळे आता खुल्या प्रवर्गासाठी 60% जागा राखीव असणार आहेत. महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाशी एक महिनाभरापूर्वीच मी चर्चा करून जो 20% मॅनेजमेंट इन हाऊस कोटा आहे, इन हाऊस कोटा याचा अर्थ त्या संस्थेच्या शाळेत शिकलेल्या मुलाला त्या संस्थेच्या ज्युनियर कॉलेजला काही आरक्षण देण्याची पद्धत जुन्या काळापासून आहे. तर ती जी 20% आहे ती आम्ही यावेळी 10% करतो. त्यामुळे स्वाभाविकपणे जरी SCBC, EBC आणि इन हाऊस 10 असा जरी झाला तरी पण वरती एक 7% जागा या ओपनला राहतातच. पुणे येथून सुटणाऱ्या दख्खनच्या राणीचं सारथ्य आज महिलांनी केलंय. महिला दिनानिमित्त इंजिन ड्रायव्हर, गार्ड आणि लोको पायलट ही सर्व कामं, महत्त्वाची कामं महिला करणार आहेत. प्रवाशांची लाडकी पुणे मुंबई डेक्कन क्वीन ही भारताची हेरिटेज ट्रेन आहे आणि प्रवासी संघातर्फे डेक्कन क्वीन मध्ये अनोख्या पद्धतीनं महिला दिन साजरा होतोय. पुणे रेल्वे स्टेशनवरती अनोख्या पद्धतीनं हा साजरा होतोय. दख्खनच्या राणीचं सारथ्य सगळ्या राण्याच करतायत आणि आपल्या सोबत आहेत
वेगवेगळ्या रोलमध्ये आज सगळ्या महिलाच आहेत. लोको पायलट असेल, गार्ड असेल किंवा कपलिंग करणारं आपण बघूयात. एक वेगळा एक्सपिरियन्स ठरला. काय सांगाल, आजचा दिवस हा खूप अविस्मरणीय ठरणार आहे तुमच्या दृष्टीने? आजचा दिवस यासाठी आहे की वुमन्स डे म्हणजे टोटली या दख्खनच्या राणीचं पूर्ण सार्थक म्हणजे लेडीजने केलेला आहे. जे इम्पॉसिबलवाल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पॉसिबल लेडीजने करून दाखवलेल्या आहेत. प्रवाशांची अत्यंत लाडकी अशी ही मोठी जबाबदारी वाटते ही डेक्कन क्वीनची. हो, मोठी जबाबदारी आहे ती लेडीजने आज पार पाडलेली आहे. आणि महिला पोलीस आहेत, तुम्ही तर रोजच सतर्क असता, परंतु रेल्वेमधली महिला सुरक्षा हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण अनेक वेळा बघतो की महिलांची छेडछाड असेल किंवा फेकून देणं असेल, इथपर्यंत लोकांची मजल जाते. काय सुरक्षा घेताना चॅलेंजेस असतात? म्हणजे महिला जी अशी काही घटना घडतात किंवा अशी केस येते की ती केस बघून त्या लेडीची मानसिकता बघून ते सगळं हँडल करावं लागतं. समोरच्या व्यक्तीची काय परिस्थिती, त्यावेळेस काय घडले, ते दोघांची परिस्थितीची बाजू मांडून आम्हाला ती केस हँडल करावी लागते. हर्षाद, याच्या पाठीमागं काय कल्पना होती? खऱ्या अर्थाने आज एक संस्मरणीय दिवस. जागतिक महिला दिन हा महिलांच्यासाठी ठेवल्यामुळे खरं म्हणजे महिलांच्या स्वतःच्या गुणांना वाव देणं आहे. पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून पावलावर पाऊल टाकणं आणि संसाराच्या जबाबदारीवर समाजाच्या सुद्धा त्याच्यामध्ये अनमोल योगदान देणं हे सुद्धा लाख मोलाचं आहे. आणि आज डेक्कन क्वीन ही गोल्डन ट्रेन आहे. 21,000 ट्रेनची महाराणी आहे. आणि ह्या सगळ्या राण्या त्या सारथ्य करतात, कपलिंग जोडतात. कपलिंग जोडणं म्हणजे रेल्वेचं सगळ्यात अवघड महान काम, ज्याच्यावर रेल्वेच्या 2-2, 3-3 हजार प्रवाशांची सेफ्टी, सुरक्षा, संरक्षण ह्यांच्यावर आहे. रेल्वे ही व्हॅक्यूमवर चालत असे. तो व्हॅक्यूम पाईप जोडणं सुद्धा म्हणजे प्रचंड अवघड कामाने कामं करून दाखवलेली. जगा वेगळं न भूतो न भविष्यती, म्हणून महिलांसाठी ते कर माझी झुलती. परंतु केवळ एक दिवसापुरतं हे कौतुक न ठरता या ज्या महिला आहेत सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, त्यांच्याप्रती आपण जो आदर आहे तो व्यक्त केला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने प्रत्येक दिन हा महिला दिन ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी इथं काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. मोदींनी काशी विश्वनाथा चरणी पूजा अर्चना केली आहे. यानंतर ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं भूमिपूजन करणार आहेत. बारामतीच्या पट्ट्यामध्ये भोरड्यांचे मनमोहक थवेच्या थवे पाहायला मिळत आहेत. लाली पसरलेल्या आभाळाला जणू सलामी देणारे हे लक्ष लक्ष भोरड्यांचे मनोहारी नृत्यविष्कार डोळ्यांचं पारणं फेडतात. जागतिक महिला दिनानिमित्त कला क्षेत्रातील महिलांचा नो मोर हा खास व्हिडिओ भेटीला आलाय. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर नेहा मांडलेकर हिने या व्हिडिओची निर्मिती केली आहे. मुग्धा गोडबोले, मिताली जोशी, रेणुका खोत यांसह अनेक जणी या व्हिडिओतून नो मोर असं म्हणत आहेत. स्त्रियांनी हे करावं, हे करू नये असं समाज सारखा लादत असतो, पण आता मात्र यापुढे हे थांबायला हवं असा संदेश या व्हिडिओमधून देण्यात आलाय. I have to cook. No more. My tattoos tell you I'm available. No more. Your career, a compulsion. And mine, an option. No. No more. She got raped. Oh, what was she wearing? No more. She got promoted. She must have slept her way through. No. No more. My menstruation, a taboo on your religion. No. लड़की हो, धीरे से हंसो, ठीक से बैठो. No more. Feminism means male bashing. No more. My red lipstick is an invitation for you. No more. Girls can't drive. No more. I sacrifice because I'm a mother. No more. Monogamy for me, polygamy for you.